न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात आणि पहिलीच बातमी आहे एका जबरदस्त गोंधळाची आणि न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। न्यूज 18 लोकमतचा एक जबरदस्त इम्पॅक्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि अखेर राज्य सेवा आयोग 2019च्या उमेदवारांच्या लढ्याला यश आलंय। राज्य सरकारने तब्बल 1.5 वर्षांनंतर या सगळ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले। लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून गट अ आणि गट ब या पदासाठी नियुक्तीचे आदेश जारी झाले आहेत। 17 जानेवारी 2022 पासून CPTP 7 नुसार प्रशिक्षण या सगळ्यांचं सुरू होणार आहे। 2019 मध्ये ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यांना अद्याप नियुक्त्या मिळालेल्या नव्हत्या आणि हा मुद्दा न्यूज 18 लोकमतने लावून धरला होता। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, अखेर आपल्या प्रयत्नांना यश आलं आणि की या सगळ्यांना आता नियुक्त्यांची पत्र जारी झाली आहेत। हो, खरंच वर्षाच्या अखेरीस मुलांसाठी खूप आनंदाची बाब आहे, कारण गेली 1.5 वर्ष ही मुलं सातत्याने प्रशासनाच्या दारी खेटे घालत होते, पण त्यांना कोणीही अक्षरशः दाद देत नव्हतं। आपण गेली 5-6 महिने हा प्रश्न लावून धरला होता। कोरोना काळापूर्वी सुरुवात रखडलं कशा मी पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगतो। पहिल्यांदा मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळं हे जे नियुक्त्यांचे आदेश होते 413 वर्ग 1 आणि वर्ग 2 चे सगळे अधिकारी होते, म्हणजे त्याच्यात DSP, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार असे सगळे महत्वाची पदं होती। गट शिक्षण अधिकारी हे भावी अधिकारी म्हणजे त्यांचं नियुक्त झालं, म्हणजे निवड झाली होती, पण त्यांना शासन नियुक्त देत नव्हतं कारण आरक्षणाचा घोळ पहिल्यांदा। आणि त्यानंतर प्रशासन विभागाने घातलेला घोळ की पहिली यापूर्वीची पद्धत अशी होती की तुम्ही पहिले जॉईनिंग दिलं जायचं, नंतर ट्रेनिंगला आणि मग मीनवाईल त्यांची जात पडताळणी असेल किंवा मेडिकल असेल ही फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जायचं। पण यावेळेस पहिल्यांदा त्या सैनिक ज्या सचिव आहेत त्यांनी अशी नवीन पद्धत आणली की पहिले सगळी तुमची प्रोसेस कंप्लीट करणं आणि त्याला गेली 6 महिने वेळ लागत होतं। त्यामुळे मुलं अक्षरशः पूर्णपणे आधी ही होऊन गेली होती, हतबल होऊन गेली होती। त्यात माहिती आपल्याला स्वप्नील लोणकरची आत्महत्या झाली होती। हे सगळं त्यानंतर हे सगळं प्रकरण एकदम उद्रेक झाला आणि शेवटी अखेर आपण गेल्या महिन्यात अजित पवारांनी बैठक लावली। आपल्या बातमीनंतर आपण ते फॉलोअप दिवसभर लावून धरला आणि मग त्या मित्रांनी आदेश काढले आणि ती प्रोसेस लवकर उरकली। अखेर या मुलांना नियुक्त्या मिळाल्या, त्यामुळे त्या मुलांचा आनंद अक्षरशः आज गगनात मावेन असं झालंय। नवीन वर्षात ते शासकीय अधिकारी असणार आहेत, ट्रेनिंगला जात आहेत। खऱ्या अर्थाने पाठपुराव्याचा यश म्हणावं लागेल, न्यूज 18 लोकमतचं यश मित्र। निश्चित चंद्रकांत, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। काही जणांच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेत ज्यांना अखेर नियुक्त्या मिळाल्यात, पाहूया। ही नियुक्तीची जी प्रक्रिया आहे ती 1.5 वर्षापासून अडकली होती। निकाल लागून जवळजवळ 1.5 वर्ष झालं होतं, पण न्यायालयीन प्रक्रियेमुळे नियुक्तीची प्रक्रिया अडकली होती। मध्यंतरीच्या काळामध्ये सर्व 413 उमेदवारांनी आपल्या रास्त मागण्या राज्य सरकारपुढे आंदोलनाच्या माध्यमातून असतील, वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मांडल्या होत्या। त्याचबरोबर वेगवेगळ्या न्यूज चॅनेलला त्यांच्या माध्यमातून आम्ही मांडल्या होत्या। IBN लोकमतचे विशेष आभार, त्यांनी आमची मागणी कंटिन्युअसली उचलून धरली होती, आमच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या। आणि आता वळूयात आणखीन एका मोठ्या बातमीकडे। महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचं संकट काहीसं वाढलंय, कारण राज्यात गेल्या 24 तासात ओमायक्रॉनचे 23 नवे रुग्ण सापडले आहेत राज्यात। त्यामुळे आता काही निर्बंधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नव्यानं काही निर्बंध लावले जातील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। गेल्या 24 तासात ओमायक्रॉनच्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली। 24 तासात ओमायक्रॉनची लागण झालेले 23 नवे रुग्ण सापडले आहेत। आरोग्य विभागाच्या वतीनं ही माहिती जाहीर करण्यात आली। 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण हे एकट्या पुण्यातले आहेत। मुंबईमध्ये 5, उस्मानाबादमध्ये 2, ठाणे, मीरा भाईंदर आणि नागपूर या 3 शहरांमध्ये प्रत्येकी 1 ओमायक्रॉनचा नवीन रुग्ण सापडला आणि यामुळेच आता राज्यातल्या ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 88 झाली आहे। याचाच अर्थ राज्यात ओमायक्रॉनचा प्रभाव हळूहळू का होईना पण वाढताना दिसतोय आणि यामुळेच काही महत्त्वपूर्ण निर्बंध किंवा काही महत्त्वपूर्ण नियम हे नव्यानं आखले जाऊ शकतात। आपल्या बाजूलाच असलेल्या मध्य प्रदेशनं रात्रीची संचारबंदी कालपासून जाहीर केली। देशाच्या अन्य काही राज्यांमध्ये अशा प्रकारचा विचार होऊ शकतोय।
स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांवर निर्बंध येणार का? नक्कीच येणार आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की आता ख्रिसमसच्या सणानिमित्त जी काही प्रार्थना होते त्या व्यतिरिक्त पुढचे 5 दिवस बऱ्यापैकी गर्दी असते, कारण सगळ्यांना अनेक शाळांना सुट्ट्या पण असतात आणि 31st ला ही गर्दी खूप म्हणजे गर्दी उच्चांक गाठते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हॉलमध्ये एकत्र जमणं, पार्ट्या करणं याच्यावर खूप मर्यादा येणार आहे. हॉलच्या 25% इतकं म्हणजे आतापर्यंत 50% होतं, पण कदाचित ही लिमिट जी आहे, ही मर्यादा जी आहे ती 25% खाली आणली जाणार. म्हणजे हॉलची कॅपॅसिटी असेल 1000, तर अवघ्या 250 जणांनाच ते अटेंड करता येईल किंवा 250 जणांनाच उपस्थित राहण्याची मुभा मिळेल. अशा प्रकारचे कडक निर्बंध लावण्याची शक्यता नाकारता येते. सध्या आपण मुंबईतली आकडेवारी बघितली, मुंबईमध्ये 150-200 एवढाच आकडा आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांचा पाहायला मिळत होता. तो एका दिवसात 577 इतके नवे रुग्ण समोर आले आणि त्यानंतर ओमायक्रॉनची पण स्थिती मुंबईतली फारशी चांगली नाही. आतापर्यंत 35 रुग्ण जे आहेत ते एकट्या मुंबईमध्ये आहेत आणि एकूणच आकडेवारी जर आपण बघितली की मुंबईमध्ये जे रुग्ण सापडले त्याच्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये सध्या 11 आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये 35 अशी मुंबईची परिस्थिती आहे. राज्याची परिस्थिती बघितली तर 88 राज्यामध्ये आहेत. पण आता या ओमायक्रॉनमध्ये आपण जर बघितलं की मीरा रोड, ठाणे आणि मीरा भाईंदर, ठाणे आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातही एक रुग्ण सापडलेला आहे. आणि आपण असं म्हणतो की जर ही ट्रॅव्हल हिस्ट्री आहे, अनेक जण आलेले आहेत आणि त्यांचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आगमन झाल्यानंतर त्यांची तपासणी होते, पण तिथे जेव्हा ते निगेटिव्ह येतात ते आपापल्या घरी परततात. जसं या महापालिका क्षेत्रामध्ये तेव्हा त्यांना तिथपर्यंत तिथे गेल्यावर एकदा पुन्हा टेस्ट होत असेल किंवा मग या टेस्टचे रिपोर्ट नंतर येत असेल, नेमकं काही कळत नाही. त्यामुळे ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढते हे नक्की यावरनं बघायला मिळते, पण ती किती वाढते हा याचा करेक्ट आकडा असू शकत नाही. तो यासाठी कारण तो एक माणूस आणखी किती जणांना भेटला असेल याचं प्रमाण आपल्याला अजूनही कळत नाही आणि त्यामुळे किती जणांना त्यांनी बाधित केलं असेल हेही आपल्याला माहित नाही आहे. आणि म्हणूनच राज्य सरकार असं म्हणते किंवा म्हणूनच उपमुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात सगळ्यांना मास्क घालायला सांगितलं होतं. राज्यामधली आपण जर परिस्थिती बघितली तर मृत्यूदर अजूनही म्हणजे इतक्या मागच्या काही दिवसांमध्ये संख्या जरी कमी झाली असली तरी मृत्यूदर मात्र कमी होत नव्हता. 2.12% इतका तो ठाम आहे आणि तो खाली येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सरकार आता काही वेळातच म्हणजे आतापर्यंत पुरवणी मागण्यांचं सादरीकरण सुरू आहे सभागृहामध्ये, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. त्यानंतर आरोग्य मंत्री आहेत ते म्हणजे आपण निवेदन करू शकतील. बरोबर, म्हणजे स्वाती आपण असं म्हणू शकतो संध्याकाळी 6 ते 6:30च्या आत राज्यामध्ये नवीन नियम राज्य सरकारच्या वतीनं जारी केले जातील, जे संपूर्ण राज्याकरता असतील. आणि त्यातही प्रामुख्यानं कदाचित मुंबई महापालिकेकरता अतिरिक्त नियम येऊ शकतात, कारण सगळ्यात जास्त ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मुंबईत आहे. एअरपोर्टही आहे मुंबईत. परदेशातनं आलेला कुठलाही प्रवासी हा सगळ्यात आधी मुंबईत उतरतो. स्वाती, तुर्तास धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं अपडेट्स घेत राहू. इकडे जळगावमध्ये 6 जानेवारीपर्यंत थेट जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले. 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासाठी बंदी घालण्यात आले. सभा, मिरवणुका, जाहीर कार्यक्रम या सगळ्यांवर बंदी घालण्यात आले. शासकीय कार्यक्रमांना मात्र यातून वगळण्यात आलंय. जळगावच्या जिल्हा प्रशासनानं आज काही वेळापूर्वी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तसंच गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाचे रुग्णसुद्धा वाढले होते आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. इम्तियाज, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या आता कोरोनाचं जे रुग्ण आहे हे आता 6 रुग्ण आढळून आलेले आहे आणि ओमायक्रॉनचंही राज्यभरामध्ये जे रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू केलेली आहे. मध्यरात्रीपासून ही लागू होणार आहे आणि 5 पेक्षा जर जास्त लोक आढळून आले त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तसेच आता क्रिसमस असेल, नवीन वर्ष असेल, यासाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर फिरत असताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे. इम्तियाज, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे पंचवटी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक समाधानकारक बातमी आहे, कारण उद्यापासून जनरल तिकीट आणि पास सुद्धा पंचवटी एक्सप्रेससाठी मिळणार आहे.
त्यामुळे नाशिकला तुम्हाला जायचं असेल किंवा नाशिकहून काही तातडीच्या कामासाठी मुंबईत यायचं असेल तर पंचवटी एक्सप्रेस करता तिकीट आणि पास दोन्ही मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळेल. मुंबई मनमाड या दरम्यान ही गाडी धावते आणि या गाडीचं तिकीट आता मिळायला सुरुवात होती आहे. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, चाकरमान्यांकरता महत्त्वाची बातमी, कारण अनेक जण ये जा करत असतात दररोज. मिलिंद सर, खरं तर ही मनमाड मुंबई पंचवटी ही जीवनवाहिनी मानली जाते या भागातील प्रवाशांसाठी. मनमाड, निफाड, लासलगाव, इगतपुरी पासून सर्व जे इतर नांदगाव इथले जे प्रवासी आहे किंवा पासधारक आहे, विशेषतः नोकरदार वर्ग, विद्यार्थी, व्यापारी यांच्यासाठी ही सोयीची गाडी आहे. त्याच्यामुळे याच्याने शेकडो चाकरमाने प्रवास करतात आणि शिवाय सर्वसामान्य जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी ही गाडी महत्वाची आहे. गाडी सुरू झाली होती मात्र साधारण तिकीट मिळत नव्हतं, आरक्षण करावं लागत होतं. त्याच्यामुळे अनेकांची गैरसोय व्हायची, रिझर्वेशन मिळायचं नाही. पण आता उद्यापासून जी 22 डब्याची गाडी आहे त्याच्या 6 डबे जे आहे ते अनारक्षित करण्यात आलेले. साधारण तिकीट त्याचा मिळणार आहे आणि उद्यापासून पास धारकांसाठी देखील डबा जोडण्यात येणार आहे. जे मासिक पास धारक आहे, नाशिक मुंबईला जातात, त्यांच्यासाठी जो विशेष डबा आहे तो पण उद्यापासून जोडण्यात येणार आहे. त्यांनाही पास दिला जाणार आहे. पण याच्यात काही नियम पण घालण्यात आलेले. विशेष म्हणजे मास्क कंपल्सरी आहे आणि त्याच्यानंतर इतर जे कोरोनाचे नियम आहे त्याला अधीन राहूनच प्रवास करता येणार आहे. सर, बरं बब्बू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. बातमी येते औरंगाबादमधून. औरंगाबादमध्ये शाळेतल्या शिक्षकाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर या शाळेतल्या तब्बल 350 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या 350 पैकी 150 विद्यार्थ्यांचे अहवाल आतापर्यंत हाती आलेत आणि या सर्व 150 विद्यार्थ्यांचे अहवाल हे कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सिद्धार्थ, खरंच दिलासादायक बातमी आहे तुझ्याकडनं की यातल्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचे अहवाल जे आतापर्यंत आले ते निगेटिव्ह आले. मिलिंद, 150 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळं थोडंसं समाधान आहे औरंगाबादमध्ये. कारण काल एका शाळेतील शिक्षकच जो आहे पॉझिटिव्ह आला, त्यामुळं त्या शिक्षकाच्या अवतीभोवती असणारे जवळपास 350 विद्यार्थ्यांचे स्वॅब टेस्ट करण्यात आले. ते काल देण्यात आले आणि RT-PCR जवळपास 150 मुलांचे झालेले आहेत आणि 150 मुलांचे RT-PCR हे निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र 200 मुलांचे जे आहेत आणखी जे रिपोर्ट आहे ते येणं बाकी आहे. कारण काल शिक्षक 20 तारखेला जे आहेत औरंगाबादच्या शाळा सुरू झाल्या आणि तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीची मोठी घटना घडली. सुदैवाने या शिक्षकाच्या अवतीभोवती असलेले विद्यार्थी जे आहेत 150 विद्यार्थी जे आहेत निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र 200 विद्यार्थ्यांचे आणखी जे आहेत निकाल येणं बाकी आहे. अत्यंत तणावाखाली आहे आरोग्य यंत्रणा. कारण आपल्याला माहीत आहे औरंगाबादमध्ये एक ओमायक्रॉनचा संशयित नाही तर पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. मात्र तो औरंगाबादला क्वारंटाईन झाला. त्याच्यासोबतचे त्याचे कुटुंबीय जे आहेत ते कुटुंबीय क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आहेत. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 400 लोकांची जे औरंगाबादमध्ये आलेत, काही बाहेरच्या देशातून आलेले आहेत आणि काही इतर राज्यातून आले आहेत. या 40 लोकांचे जे आहेत पुण्याच्या लॅबला रिपोर्ट पाठवलेले आहेत, ते येणं बाकी आहे. 200 विद्यार्थ्यांचे येणं बाकी. थोडंसं यंत्रणेच्या मनामध्ये धाकधूक आहे. मात्र 150 पोरं जी आहेत मुलं त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण मग सिद्धार्थ, या शाळेच्या नंतर अन्य शाळांच्या करता काही सुरक्षात्मक उपाययोजना, जसं काही ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं की 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा टेस्ट करावी लागेल जर का तुम्ही अधिक लोकांच्या संपर्कात येत असाल, असा काही वेगळा विचार करतंय जिल्हा प्रशासन? निश्चितच जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग आता अत्यंत हादरलेलं आहे. कारण 350 विद्यार्थ्यांचे एकदा टेस्ट करणं ही पहिल्यांदा झालेलं आहे आणि शिक्षक पॉझिटिव्ह आल्यामुळं त्या शिक्षकाने दोन्ही लस घेतल्याची माहिती आहे. तरी तो पॉझिटिव्ह कसा आला याबद्दल त्याला ट्रॅक केलं जाते. आणि आता महत्त्वाचं पाऊल उचललेले महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने जे शिक्षक आहेत विद्यार्थ्यांसोबत राहणारे आहेत त्यांचे 15 दिवसामध्ये RT-PCR आणि 1 महिन्यानंतर म्हणजे 15 दिवसाच्या गॅपनी त्यांचे RT-PCR किंवा इतर चाचण्यानुसार ते निगेटिव्ह असल्याचं सर्टिफिकेट त्यांना घेणं महत्त्वाचं आहे. मात्र अशा पद्धतीनं 2 लस घेऊन सुद्धा शिक्षक पॉझिटिव्ह आल्यामुळं आता इतर शिक्षकांच्या सुद्धा रॅपिडली सगळ्या टेस्ट केल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या टेस्ट केल्या जाणार आहेत। खास करून जे गर्दीमध्ये लोक राहणारे आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत किंवा खाजगी आहेत किंवा शासकीय सरकारी कार्यालयामध्ये आहेत, त्यांचे 15 दिवसानंतर RT-PCR घेणं गरजेचं आहे। आणि आता ज्या शाळेमध्ये शिक्षक पॉझिटिव्ह आलेला आहे त्या शाळेला 2 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। ऑनलाईन त्यांचे क्लासेस घेण्यात आलेले आहे। म्हणजे 20 तारखेला शाळा सुरू झाली आणि तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीची घटना घडली तर निश्चितपणे आरोग्य विभाग, महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांना आता खरं म्हणजे डोळ्यात तेल टाकून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि जे शिक्षक शिकवायला येतात त्यांना सुद्धा, कारण काही वेळेला आपण फार निर्धास्त असतो, एकदा कार्यालयातनं किंवा आपण जिथे काम करतो तिथून घरी गेलो की आपण एकदम मोकळेपणानं वागायला, बोलायला लागतो, कुठेही फिरतो। तर जे असे अधिक लोकांच्या संपर्कात येतात त्यांनी सुद्धा काळजी अधिक घेणं हे आवश्यक आहे। सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद आणि बाकीच्याही 150 विद्यार्थ्यांची बातमी गोड येऊ दे अशी अपेक्षा। तिकडे आता जी आम्ही तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत त्याने तुमचा आ झाल्यानंतर मिटणारच नाही किंवा विस्फारलेले डोळे मिटणारच नाहीत। बातमी आहे कानपुरातली। कानपूरमध्ये इन्कम टॅक्स विभागानं एक जबरदस्त कारवाई केली। कानपूरमधल्या एका प्रसिद्ध अत्तर व्यापाऱ्याच्या घरी धाड टाकली आणि जे घबाड सापडलं त्यानं सगळ्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली। कारण थोड्या नाही, 50-100 नाही तर 150 कोटी रुपयांची रोख रक्कम व्यावसायिक पियुष जैन यांच्या घरी सापडली। 1.5 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला पोलीस ही रक्कम मशीनच्या साहाय्याने अजूनही फक्त मोजतायत। व्यावसायिक पियुष जैन यांच्या घरी 5-50 नाही, 60-70 नाही तर तब्बल 150 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली। आणि आता महाराष्ट्रातल्या काही बातम्या। परीक्षा घोटाळा प्रकरणी सायबर पोलिसांनी सुपे याच्या मुसक्या आवळले। यानंतर त्यानं परीक्षार्थींच्याकडून गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेची तपासणी सुरू करण्यात आली। ज्यांच्याकडे सुपेनं पैसे ठेवले होते त्यांनी ते आणून द्यावेत, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करणार नाही अशा प्रकारची भूमिका पुण्याच्या सायबर पोलिसांनी घेतली। यानंतर आता दररोज लाखो रुपये घेऊन लोक सायबर पोलिसांच्याकडे जमा करतात। काल तब्बल 25 लाख रुपये काही जणांनी आणून दिले। आजही सायबर पोलिसांच्याकडे नोटांनी भरलेल्या 2 बॅगा अज्ञातांनी आणून दिल्या। परीक्षा घोटाळ्या प्रकरणी सायबर पोलिसांच्या तपासात रोज नवे खुलासे होत आहेत। नव्या रकमा ज्या आहेत त्या अनेक जण आणून देत आहेत। त्यांना आरोपी करणार नाही असं सांगितल्यानंतर अनेक जण स्वतःहून पुढे आले। कालही 25 लाख रुपये संध्याकाळी सायबर पोलिसांकडे आणून देण्यात आलेले होते। सायबरचे DCP आपल्यासोबत आहेत, भाग्यश्री नवटाके मॅम, त्यांच्याशी बोलूया। तपास कुठवर आला आहे, नव्या लिंक्स काय आहेत तपासाच्या, आणि आणखी जी रिकव्हरी होते त्या रिकव्हरीची रक्कम कितपर्यंत पोहोचली? काल आपल्याला सुपे यांच्या नातेवाईकांकडनं परत स्वतःहूनच काही रक्कम सबमिट करण्यात आली। त्यामध्ये 19 लाख एका बॅगमध्ये आणि 5 लाख दुसऱ्या, असं साधारणतः 24 लाखच्या आसपास रक्कम आपल्याकडे आली आणि आपण ती जप्त केलेली आहे। तपास योग्य लाईनवरती सुरू आहे। नवीन आरोपी एव्हिडन्सच्या आधारे आपण निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो। ज्या संशयाच्या घेऱ्यात परीक्षा आलेल्या होत्या 2017 पासूनच्या शिक्षक भरतीच्या TETच्या परीक्षा असतील किंवा त्यानंतर आता तुमच्या पोलीस भरतीच्या 20 जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या होत्या त्याबाबतच्या असतील, याच्यामध्ये काही नवीन तपास होतोय का? ज्या 2017च्या परीक्षांमधले अपात्र विद्यार्थी पात्र ठरवले होते किंवा ज्यांना जॉईनिंग मिळाले असे साधारण 500पेक्षा जास्त शिक्षक आहेत अशी माहिती मिळते। त्या लाईनवरती आपण हा तपास काही पुढे नेलाय का? शिक्षण विभागाला त्या संदर्भात काही माहिती आपण दिली आहे का? आपण या तपासामध्ये जशा बाबी समोर येतात, जसे पुरावे समोर येतात, त्या प्रत्येक दृष्टीने तपास पुढे नेतोय। त्याच्यामुळे आपण जे सर्व TET 17 असू दे त्यामध्ये किंवा पोलीस भरती असू दे, प्रत्येकामध्ये आपलं इंट्रोगेशन सुरू आहे। जसा पुरावा भेटेल त्याप्रमाणे FIR दाखल करून पुढचा तपास हाती घेण्यात येईल। 500 शिक्षकांची जी भरतीचा विषय समोर आलेला होता, माहितीची समोर आलेली होती, त्यानुसार आपण काही केलंय का? शिक्षण विभागाला काही त्यांच्या नियुक्त्याबाबतची, रद्द करण्याबाबतची काही पत्र दिलीत किंवा त्यांची चौकशी असं काही आपण करतोय का? विभागीय चौकशी वगैरे करायला लावली, खात्यांतर्गत चौकशी करायची आपण काही त्यांना सांगितलंय? आपला बेसिक तपास अजून सुरू आहे। त्यामध्ये नवीन बाबी आल्यानंतर कालांतराने या सर्व गोष्टींचा विचार करण्यात येईल। आणखी नव्या काही परीक्षा रडारवरती आल्यात का? आणखी काही कंपन्या आहेत, विन असेल किंवा न्यासा असेल, या सगळ्यांच्या संबंधातले काही नवे लोक पकडले गेल्यावरती काही खुलासे झालेत का?
ते आपण आपला तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामध्ये तुम्हाला जसं प्रमाणे म्हटलं की पुढे जसे पुरावे येत राहतील त्याप्रमाणे त्या दिशेला तो तपास जाईल. त्याच्यामुळे आत्ताच कुठलंही याच्या बाबतीत वाच्य करणं ते योग्य ठरणार नाही. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. ज्या वेगवेगळ्या या गुन्ह्यामधल्या संबंधित या सुपे असतील किंवा डेरे असतील यांच्या नातेवाईकांकडे ज्या रकमा त्यांनी नेऊन ठेवलेल्या होत्या, पैसे जे देऊन ठेवलेले होते, या सगळ्या रकमा ज्या आहेत त्या गुन्हे दाखल करणार नाही असं पोलिसांनी सांगितल्यानंतर या नातेवाईकांनी आणून द्यायला सुरुवात केली आहे. काल 25 लाख रुपये आलेले होते. आजही काही बॅगा ज्या आहेत लाखो रुपये आजही आलेले असण्याची शक्यता आहे. सुरुवातीला 4.5 कोटी रुपये गोळा केले गेले असं सांगितलं जाते. मात्र या मागच्या परीक्षा त्याच्यामध्ये आलेले पैसे अशी प्रचंड मोठी रक्कम जी आहे ती या गुन्ह्यामध्ये जप्त केली जाऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तपासाच्या ज्या मागच्या लिंक्स आहेत 2017 नंतर जे शिक्षक बोगस भरती झालेले होते त्यांच्या बाबतीतल्या तपासाच्या असतील, या सगळ्या लिंक्स जसा तपासात पुरावे मिळतील तशा पद्धतीने ते समोर आणल्या जातील असं DCP सायबर यांनी स्पष्ट केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे पेपरफुटी घोटाळ्याचं वर्धा कनेक्शन जे आहे तेही समोर आलंय. प्रितीश देशमुख हे वर्ध्याचे रहिवासी आहेत आणि प्रितीशला राजकारणामध्ये मोठी रुची होती. प्रितीश देशमुखला आमदार व्हायचं होतं आणि यामुळेच त्याने अनेक नेत्यांशी जवळीक साधण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. तसंच वर्ध्यात त्याने मोठ्या प्रमाणात मालमत्तासुद्धा खरेदी केली होती असंही आता तपासात समोर येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातल्या या पेपरफुटीचं गौडबंगाल उघडता उघडता आणखीन वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. प्रितीश देशमुख यांचं खरं तर 27 तारखेला लग्न होतं. अर्थात या लग्नाच्या संदर्भात सुद्धा आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. हे लग्न होणार का नाही, कारण पत्रिकाही वाटून झालेल्या होत्या. तसंच प्रितीश देशमुखला राजकारणामध्ये यायचं होतं आणि त्या दृष्टीने त्याने काही आखणी करायला सुरुवात केली होती अशी ही चर्चा सध्या वर्ध्यामध्ये रंगते. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर त्यांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियात आता व्हायरल होत आहेत. नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. नरेंद्र, काय अधिक माहिती आहे याबद्दल? प्रितेश देशमुख जो आहे त्याचे शिक्षण हे वर्धा शहरातच झालेलं आहे. तर त्यांचं वैद्यकीय शिक्षण जे आहे ते मुंबई ठिकाणी झालेलं आहे. ते साधारण कुटुंबातील हा प्रितेश देशमुख याचे आई वडील जे आहेत ते साधारण कुटुंबातले आहेत आणि ते सेवाग्राम येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते आणि त्यांनी हा वर्ध्याच्या स्नेहल नगरमध्ये एक मोठा बंगला बांधला होता आणि साधारण कुटुंबातून आलेले हे जे मुलं आहेत आज मात्र ते पेपरफुटी सारख्या एका प्रकरणात अडकल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत त्यांचा जो मोठा बंगला आहे तो त्यांच्या वडिलांनी बांधल्याचं सांगण्यात येतं. तरी पण आता ज्या हल्लीच्या एक वर्षामध्ये ज्या हालचाली वाढलेल्या आहेत प्रितेशच्या संदर्भात आणि त्याच्या ज्या गाड्या लक्झरियस गाड्या ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. एकंदरीतच 1800 स्क्वेअर फूट एक जमीन सुद्धा वारको या ठिकाणी त्यांनी 3 ते 4 कोटीमध्ये घेतल्याचं माहिती पुढे येत आहे. एकंदरीतच त्याची जी मोठी माया आहे ही एक विचार करायला लावणारी आहे आणि एका साधारण कुटुंबातली हा जो डॉक्टर झालेला प्रितीश आहे त्यांच्या ज्या शहरातील जागा आहेत, प्रॉपर्टी आहेत, एकंदरीत त्याची जी वाढती ये जा आहे, उठबस आहे ही कुठेतरी विचार करायला लावणारी आहे. एकंदरीतच त्या जो स्नेहलनगरमध्ये जो राहतो महिन्यातून 20 ते 10 ते 20 दिवस या ठिकाणी राहतो त्याची जी उठबस आहे त्या ठिकाणी येणारे लाल दिव्याच्या गाड्या आहे ह्या कोणाच्या आहेत काय आहे अजूनपर्यंत हे पुढे आलेलं नाही आहे. मात्र एकंदरीतच राजकीय वरदहस्त जो आहे रितेशला तो शोधून काढणं आता महत्वाचं ठरणार आहे. पोलिसांसमोरचं आव्हान आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. नरेंद्र तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आता महाराष्ट्राची खबरबात आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती मिळते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामकाजाची यादी सुद्धा मागवली आहे
आणि सध्या राज्याच्या संदर्भातून काँग्रेसच्या गोटात दिल्लीमध्ये जोरदार हालचाली सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुढच्या 2 दिवसात या मंत्र्यांची यादी, त्यांच्या कामांची यादी घेऊन दिल्लीला जातील. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की आपल्याला माहित आहे की आता जी महत्त्वाची बाब आहे काँग्रेस पक्षाला की विधानसभा अध्यक्ष कोण होणार आहेत आणि त्यानंतर मात्र स्वतः राहुल गांधी यांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं काम केलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आपल्याला माहित आहे की राहुल गांधीच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 4 रॅल्या आहेत. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा 4 रॅल्या या ठिकाणी होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मंत्रिमंडळ विस्तारच्या दृष्टिकोनातून ही चर्चा पुढे येत आहे. महाराष्ट्रामध्ये लवकरच मंत्रिमंडळ होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे मंत्री काम योग्यरित्या केलं आहे त्यांनाच मंत्रिपदावर ठेवण्यात येणार आहे. जवळपास 2 मंत्र्यांची या ठिकाणी हकालपट्टी होणार असल्याची माहिती येत आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर थेट प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे सर्व मंत्र्यांचे कामकाजाचा लेखाजोखा राहुल गांधी यांच्याकडे मांडणार आहेत आणि त्या आधारावरच राहुल गांधी कोणत्या मंत्रीला ठेवायचं आणि कोणत्या मंत्रींना डच्चू द्यायची याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे. मात्र काँग्रेस पक्षांमध्ये ह्या मोठ्या प्रमाणात हालचालीला सुरुवात झाली आहे की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामध्ये खास करून काँग्रेस पक्षांचे मंत्र्यांचे अनेक बदल होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहेत आणि तशी तयारी मात्र काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत आणि आता फक्त काँग्रेस पक्षांकडे अध्यक्ष कोण होणार आहे याकडे लक्ष लागलं आहे. त्यानंतर मात्र लगेच मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा मोठ्या प्रमाणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी. पण मग विनोद, त्याचा अर्थ असा घ्यायचा की एकदा अध्यक्षपदाचं नाव जाहीर झालं किंवा अध्यक्षाची निवड झाली की 2022च्या जानेवारीमध्येच काँग्रेसमध्ये किंवा राज्य मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात बदल होतील, काँग्रेसमध्ये खांदेपालट होईल. नक्की 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 मिलिंद, हे गोष्ट नाकारता येत नाही कारण आता जी खरी कंडिशन आहे, खरी जी बाब आहे ते काँग्रेस पक्षाला अध्यक्षपदाची निवड करणे आहेत आणि त्यानंतरच लवकर जानेवारीमध्ये खास करून मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये फेरबदल होणार आहेत आणि त्यामध्ये मंत्रिमंडळही विस्तार होणार आहे आणि अनेक मंत्र्यांना खास करून 2 मंत्र्यांची नावं आता कळली आहे. परंतु ती ज्या व्यक्तीने खास विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे त्यांनी नावं मात्र सांगण्यास, चॅनलवर नावं न दाखवण्यास ज्या शर्तेवर त्यांनी हे सगळं सांगितलं आहे. परंतु आपण लवकरच त्या 2 मंत्र्यांची नावं आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहेत. परंतु सध्या मात्र ही गोष्ट खरी आहे की 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार आहेत आणि त्यांच्या कामकाजावर एकंदरीत पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचाही या ठिकाणी दावा केला जात आहे. राहुल गांधी विशेष करून या ठिकाणी लक्ष घालत आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणारा जे काळ आहे ते काँग्रेस पक्षासाठी चांगलं असावं कारण याआधी काँग्रेस पक्षांची चांगली या महाराष्ट्रामध्ये जम होती आणि पुन्हा पक्षबांधणीच्या दृष्टीने संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न राहुल गांधीचा असणार आहे आणि नाना पटोले यांना थेट आदेश देण्यात आला आहे की आपण सर्व मंत्र्यांचा एकंदरीत लेखाजोखा घेऊन दिल्लीत यावा आणि त्यानंतर मात्र संपूर्ण यावर चर्चा होती. पण विनोद, मधल्या काही काळात अशीही चर्चा होती माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात, अर्थात काँग्रेसमध्ये अशा चर्चा अनेकदा येत असतात, आवाई उठत असते, ती म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदाच्या सुद्धा खांदेपालटाची. तर त्यामध्ये किती तथ्य आहे का, म्हणजे या दोन्ही बातम्यांमध्ये तथ्य आहे? नक्की ह्या दोन्ही बातम्यामध्ये राजकारणामध्ये तसंच मानलं तर सत्य आहे कारण काय आहे की आपल्याला माहित असं आहे की मंत्रिमंडळ विस्तार झाला, जर नाना पटोले यांना जर मंत्रिपद दिलं तर त्यांच्याकडे अध्यक्षपद ठेवता येणार नाही या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या विनोद, मी तुला थोडंसं थांबवतो. काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अतुलजी, काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळात खांदेपालट, काय कारण नेमकं? अतुल लोंढे काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते आपल्यासोबत पुढच्या काही क्षणांमध्ये जोडले जात आहेत, त्यांच्याशी आपला संपर्क तुटला. पण या क्षणाची सगळ्यात मोठी आणि अतिशय एक्सक्लुझिव्ह ही बातमी की राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार. काँग्रेसने आपल्या सगळ्याच मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड बनवायच्या सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्या आहेत आणि स्वतः राहुल गांधी या सगळ्या विषयात लक्ष घालत आहेत. पुढच्या काही काळात राहुल गांधी यांच्या एकूण 4 सभा महाराष्ट्रात होणार आहेत आणि त्याआधीच
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. काँग्रेसच्या काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, तर काही मंत्री नव्यानं मंत्रिमंडळात सहभागी होतील. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्याला एक्सक्लुझिव्ह बातमी देत होते. विनोद, तुर्तास धन्यवाद. आम्ही तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पण काँग्रेसच्या संदर्भातल्या खांदेपालटाची सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा, तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता एक मोठी बातमी. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात आता आणखीन काही माहिती समोर येते. या फोन टॅपिंग प्रकरणातील काही पेपरमध्ये लीक झाले होते. आता या सगळ्या प्रकरणात विरोधी पक्षनेत्यांना 4 वेळेला समन्स बजावण्यात आलं अशा प्रकारची चर्चा आहे, पण अद्याप साक्षीसाठी बोलावलेलं नाही असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? म्हणजे सायबर पोलिसांनी कोर्टामध्ये ही माहिती दिली असं सांगितलं जात आहे आणि ह्या माहितीबाबत मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिलेला आहे. पण दुसरीदा आपण पाहिलं तर फोन टॅपिंग प्रकरणात पेपर लीक म्हणजे काही गुप्त माहिती जी आहे किंवा काही गुप्त प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या लीक झाल्या होत्या असा आरोप जो आहे तो करण्यात आला होता या सरकारकडून. त्याकरता एक चौकशी लावण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांचं सायबर सेल जे आहे ही चौकशी करते. यामध्ये रश्मी शुक्ला यांना वारंवार समन्स करण्यात आलेला आहे. त्यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे. दुसरीकडे आज जी माहिती नवीन समोर आली ती म्हणजे या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस जे आता विरोधी पक्ष नाहीत, विरोधी पक्ष नेते आहेत आणि तत्कालीन ते मुख्यमंत्री होते, ज्यांना 4 वेळा समन्स आम्ही बजावलेला आहे, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही अशा पद्धतीची माहिती जी आहे ती कोर्टात दिलेली आहे. पण ही माहिती जी आहे या माहितीबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता अशा पद्धतीचा कोणताही समन्स मला आला नाही किंवा मला कोणत्या पद्धतीने कोणीही विचारणा केली नाही, कोणत्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता नेमकं पोलीस जे आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे न्यायालयाला असं सांगितलं जात आहे, तर त्या माहितीमध्ये किती तथ्यता आहे किंवा नेमकं काय आहे हे स्पष्ट होण्यास काही काळ लागेल. बर, पण मग हे परस्पर विरोधी दावे आहेत असं म्हणायचं. पोलिसांनी तर न्यायालयात म्हटलं की आम्ही समन्स बजावलं, अजून समन्सच्या संदर्भात जाहीरपणे कोणी बोलायला तयार नाही. मग साक्ष होणार आहे का फक्त प्रश्नावली दिली जाऊन त्याची उत्तर मागवली जाणार आहेत? खरं तर सध्या कोविडचा काळ असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात रश्मी शुक्ला यांनी स्वतःहून चौकशीला येणं जे आहे ते टाळलं होतं. त्यांनी मेलद्वारे आपली चौकशी जी आहे जबाब जो आहे तो नोंदवला होता. अशाच पद्धतीचं देवेंद्र फडणवीस यांना दबावाकरता मेल पाठवले गेले असतात असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, पण अधिकृत कोणी बोलायला तयार नाहीये. आता नेमकं देवेंद्र फडणवीस यांचा याच्यामध्ये नेमकं काय रोल आहे किंवा त्यांना पोलिसांनी का समन्स बजावलं, त्याच्या मागे नेमकं काय उद्देश आहे, यातून काय स्पष्ट करायचं आहे. कारण सध्या आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, एकमेकांवरती चिखलफेक सुरू आहे. त्यातलाच हा एक भाग आहे का काही ठोस माहिती जी आहे त्याच्यामध्ये देण्याचं कोणी काम केलंय हा देखील एक मुद्दा तपासणं गरजेचं आहे. बरं, अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.